नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाड नगरपालिकेत अतिक्रमणावरून सत्ताधारीच आक्रमक. अमजद पठाण, राकेश लालवणींचा प्रशासनाला थेट सवाल. 10 ऑगस्टपासून मोठ्या कारवाईचे संकेत. नाशिकच्या मनमाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला. 30 जून रोजी झालेल्या अतिक्रमण कारवाईवरून सभागृहात जोरदार गदारोळ झाल्याचं पाहायला मिळाले. नगरसेवक अमजद पठाण आणि राकेश लालवणी यांनी प्रशासनावर थेट आरोप करत कारवाई निष्पक्ष नसून निवडक भाग आणि एका विशिष्ट समाजालाच लक्ष्य करण्यात आल्याचा दावा यावेळी केला. शहरभर अतिक्रमणे असताना काही ठिकाणावरच बुलडोझर का चालवला असा संतप्त सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. दोन्ही नगरसेवकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कायदा हा सर्वांसाठी एकच असेल तर कारवाई ही सर्वांवर समान झाली पाहिजे, अन्यथा नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत अविश्वास निर्माण होईल असा इशाराही त्यांनी दिला. या आरोपानंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. सत्ताधारी आणि नगरपालिका अधिकारी यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी 10 ऑगस्टनंतर शहरातील सर्व अतिक्रमणांवर कोणताही भेदभाव न करता टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. आता 10 ऑगस्टनंतर प्रशासन खरोखरच सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई करते की नाही याकडे संपूर्ण मनमाडकरांचे लक्ष लागले आहे. अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आवाज इन न्यूज मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. आम्ही दिलेल्या लोकांचं अर्ज निकाली दुसऱ्या दिवशी काही लोकांना तर तुम्ही अर्ज दिल्या तिसऱ्या दिवशी सफाई कामगारांना तर मिळालं आहे ना, गरजच नाही ना. बरोबर आहे ना, बरोबर नाही.